नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाटेट आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, त्याचबरोबरच सी-टेट म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा याबद्दल पेपर 1 आणि पेपर 2मध्ये असणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न पहिला, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली कारण रिकामी जागा. आत्मा हा तत्त्वज्ञानाचे क्षेत्र आहे. आत्मा हा निरीक्षण क्षमा नाही. आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. आत्म्याचे संकल्प विषयी वाद नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. प्रश्न क्रमांक 2, शैक्षणिक मानसशास्त्राला शिक्षणाचे शास्त्र म्हणतात कारण त्यात प्राणी व विद्यार्थ्यांचे प्रयोग असतात. विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते. वर्गामध्ये काय केले पाहिजे याचा सूचना शिक्षकांना देते. त्याची मांडणी मानसशास्त्रज्ञांनी केली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते. प्रश्न क्रमांक 3, मानवी मनाच्या किती टक्के भाग हा अबोध अवस्थेत असतो? पर्याय आहे 80, 70, 10 आणि 50. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 80. प्रश्न क्रमांक 4, इसवी सन 1896 मध्ये मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे अरिस्टॉटल, हर्बर्ट, प्लेटो, स्किनर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हर्बर्ट. प्रश्न क्रमांक 5, मानसशास्त्रज्ञ हा शब्द व या 2 शब्दापासून सायको आणि लोगस ह्या 2 शब्दापासून तयार झाला आहे. पर्याय आहे ग्रीक, लॅटिन, रोमन आणि संस्कृत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रीक. प्रश्न क्रमांक 6, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? पर्याय आहे अरिस्टॉटल, विल्यम जेम्स, विल्यम वुंट, जे.बी. वॅटसन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 7, अबोध अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली आहे. पर्याय बघूया. वॅटसन, मॅकडुगल, क्युटिएरियन, फ्राइड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फ्राइड. प्रश्न क्रमांक 8, पठारावस्थेचे कारण खालीलपैकी नाही. पर्याय कारण आहेत अभिरुची कमी, कंटाळा, कौशल्याचा कमी, कठीण भाग असल्यास प्रगती खुंटते, चुकीच्या सवयी. पर्याय आहे अ व ब, ड व क, फक्त ड यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 9, अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपात खालील घटकांचा समावेश होत नाही. पर्याय आहे उद्दिष्ट, प्रेरणा, विश्लेषण, शोधन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विश्लेषण. प्रश्न क्रमांक 10, शैक्षणिक मानसशास्त्र हे रिकामी जागा आहे. पर्याय आहे वर्णनात्मक, उपयोजनात्मक, वास्तववादी, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वास्तववादी. प्रश्न क्रमांक 11, अध्ययनात कसे बदल घडतात? पर्याय आहे तुरळक, कायमस्वरूपी, अशाश्वत, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कायमस्वरूपी. प्रश्न क्रमांक 22, अध्ययन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे. पर्याय आहे सतत, अखंडित, आजीवन, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13, अध्ययनातील बदल रिकामी जागा असतात. पर्याय आहे कायमस्वरूपी, प्रगती सूचक 1, 2 व 3 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 म्हणजे कायमस्वरूपी आणि प्रगती सूचक. प्रश्न क्रमांक 40, ज्यामुळे जीव विशिष्ट कृती करण्यास उद्दीपित होतो त्यास काय म्हणतात? पर्याय आहे प्रयोजक, उद्दीपक, साधन, 1 आणि 2. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्दीपक. यापुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.